हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 25 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? सगळ्यात आधी तर आकाश आणि नम्रता हे दोघे लग्न करून घरी आले आणि त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. पण खरा धक्का बसला वल्लरीला. वल्लरीने चक्क आकाशच्या सनसनीत मुस्काटात मारली, मोठा तमाशा घातला आणि आजपासून आकाश माझ्यासाठी मेला आणि मी त्याच्यासाठी मेले असं म्हणून तिने आकाशबरोबरचे सगळे संबंध तोडले. मामी रागारागाने निघून गेली. ईश्वरीसुद्धा चिडली. पण शेवटी आजीने सगळ्यांना समजावून सांगितलं आणि मग नम्रताचा गृहप्रवेश घरात झालाय. नम्रता आता या कुटुंबाची सून झाली आहे. घरातील सगळे खूप खुश होते. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे वल्लरीला मामीला राजेशचं सत्य समजलंय. राजेशला तिने काही गुंडांना पैसे देताना रंगेहात पकडलंय आणि राजेशची मेमरी गेलेली नाहीये हे वल्लरीला समजलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामी ही ईश्वरीवर घसरते आणि म्हणते, या ईश्वरीने जसं अर्णवचा पैसा पाहून त्याच्याशी लग्न केलंय ना, तशीच तिची बहीण नम्रता आकाशला फसवतीये. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मामी स्टॉप दिस. मी माझ्या बायकोविरुद्ध, मिस इंदोर विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मामीची चांगलीच टरकते. मामी म्हणते, नाही, मला असं म्हणायचं होतं की आता ईश्वरी खूप दिवसांपासून या घरात राहतीये, त्यामुळे ती घरात ॲडजस्ट झाली आहे, घराची सून म्हणून शोभते. तुझं बरोबर आहे, पण तिची बहीण नम्रता मला बिलकुल आवडत नाही आणि मी तिला माझी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, मामी माझ्या बहिणीत काहीच कमी नाही आहे. नम्रताताई खूप चांगली आहे, शिकलेली आहे, स्वयंपाक चांगला जमतो, माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत, ती हे घर नक्कीच सांभाळून घेईल. वल्लरी चिडून म्हणते, तू नको तिची वकिली करू आणि माझ्या मुलाचं कशात भलं आहे ना हे मला चांगलंच कळतं. आजी मामीला समजवण्याचा प्रयत्न करते. वल्लरी, तू कितीही विरोध केला ना तरीसुद्धा त्या दोघांचा साखरपुडा आधीच झालाय, त्यामुळे आपल्याला त्यांचं लग्न लावून देणं भागच आहे. त्यामुळे त्यांचं लग्न होणारच. मामीला जबर धक्काच बसतो आणि आजी रमाकांतला सांगते, रमाकांतराव तुम्हीच एक चांगला मुहूर्त पहा आणि त्या मुहूर्तावरच आपण त्या दोघांचं लग्न लावून देऊया. रमाकांत म्हणतो, ठीक आहे आई. पण तेवढ्यात वल्लरी चिडून म्हणते, काही गरज नाही आहे, माझ्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढायची काहीच गरज नाही आहे. कारण कुणी कितीही मुहूर्त काढले ना तरी मी ते लग्न होऊच देणार नाही. आकाशचं लग्न नम्रताशी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं म्हणून मामी रागारागाने जाऊ लागते. तर ईश्वरी तिला थांबवते आणि म्हणते, मामी माझं ऐकून घ्या. मला मान्य आहे तुमचा माझ्यावर राग आहे, माझ्या कुटुंबावर राग आहे, नम्रताताईवर राग आहे, पण मी तुम्हाला वचन देते, नम्रताताई एकदा का या घरात सून बनून आली ती तुमचं मन जिंकून घेईल. तुमच्या सुनेकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा ती पूर्ण करेल आणि आकाश भाऊजींची सुद्धा खूप छान काळजी घेईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच वेळेस ईश्वरी ही घराच्या दरवाजाकडे पाहते आणि तिला जे काही दिसतं त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसतो. कारण चक्क आकाश आणि नम्रता हे दोघे नवरा बायकोच्या वेशात आलेले असतात, लग्न करून आलेले असतात. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी ही दरवाजाकडे पाहते आणि म्हणते, नम्रताताई. वल्लरीसुद्धा दरवाजाकडे पाहते आणि तिच्याही पायाखालची जमीन सरकते. तिला तर ईश्वरीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो आकाश आणि नम्रता यांचं लग्न झालेलं पाहून. मामी ईश्वरी दोघी एकमेकींकडे पाहतात. दोघींचा सुद्धा विश्वास बसत नाही, या दोघांनी लग्न केलंय. घरातील सगळे पाहत असतात, या दोघींचं बोलणं अचानक कसं काय थांबलं, दोघी बाहेर का पाहताय. आकाश आणि नम्रता दोघे दाराबाहेर उभे असतात आणि मग अर्णव, मामा, अंजली, आजी सगळे दरवाजाजवळ पाहतात. तर सगळ्यांना जबर धक्का बसतो की आकाश आणि नम्रता लग्न करून आले आहेत. आजी, अंजली, रमाकांत, मामा कोणाचाच विश्वास बसत नाही की या दोघांनी आपल्याला न सांगता पळून जाऊन लग्न केलंय. ईश्वरीने अर्णवला सुद्धा खूप टेन्शन येतं. कोणाचाच विश्वास बसत नाही की हे दोघे असं कसं काय करू शकतात. मामी, मामा रागारागाने या दोघांजवळ येतात. घरातील सगळे तेथे येतात आणि सगळेजण या दोघांकडे आश्चर्याने पाहत असतात. मामी तर खूप चिडलेली असते, तिच्या डोळ्यात आग असते. आकाश सगळ्यांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, आजपासून नम्रता माझी बायको आहे
आणि तुम्ही तिचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. वल्लरी चिडून विचारते, तुमच्या दोघांची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? आकाश वल्लरीला समजवण्याचा प्रयत्न करतो, मॉम, पण तो काही बोलण्याआधीच वल्लरी आकाशच्या सणसणीत मुस्काटात मारते, त्याचं थोबाडाच फोडते. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. मामाला माहीत असतं की हेच होणार आहे. मामी आकाश आणि नम्रताला जाब विचारते, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? ती आकाशला म्हणते, आकाश, मी तुला सांगितलं होतं ना, या मुलीशी लग्न करायचं नाही. ती मुलगी आपल्या तोलामोलाची नाहीये, तिच्याशी लग्न करू नको. मग हा काय मूर्खपणा करून आलायस तू? हे दोघे गप्प बसलेले असतात आणि मामी ईश्वरीला जाब विचारते, काय ग ईश्वरी, तू आत्ताच मला म्हणत होती ना माझी बहीण खूप चांगली आहे, तुम्हाला तिचे संस्कार दिसतील. हेच का तुझे संस्कार? हेच संस्कार तुझ्या आईबापाने दिलेत आणि ते दिसलेत आता. चांगलेच गुण उधळले तुझ्या बहिणीने. ईश्वरी खूप दुःखी होते, तिला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. मामीचा तमाशा सुरू असतो. मामी चिडून म्हणते, पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी, मी म्हणत होते ना, या नम्रताने माझ्या मुलाला ताटाखालचं मांजर बनवलंय. तिने माझ्या मुलाला चांगलंच ओळखलंय. त्याच्या पैशांसाठी तिने हे लग्न केलंय. आकाश काही बोलणार इतक्यात वल्लरी चिडून म्हणते, तू तर गप्पच बस. मी तुला सांगितलं होतं ना, या मुलीशी लग्न करायचं नाही. ही मुलगी तुला गंडवतीये, फसवतीये, पण तू माझं ऐकलं नाहीस. आकाश, तू हे खूप चुकीचं केलंय. आकाश काही बोलणार इतक्यात वल्लरी त्याला ठणकावून सांगते, तू माझं नाही ऐकलंस. आजपासून तू माझ्यासाठी मेलास. मी तुझ्यासाठी मेले. मी तुझी आई नाही, तू माझा मुलगा नाही. यानंतर तुझं तोंडसुद्धा मला पाहायचं नाहीये. असं म्हणून मामी ही रागारागाने तेथून निघून जाते. आकाश, नम्रता आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मामीचा राग खूप डेंजरस असतो आणि तिला काही शांत करणं शक्य नाही हे सगळ्यांना समजतं. मामी गेल्यानंतर सगळेजण नम्रताकडे, आकाशकडे रागारागाने पाहत असतात. हे दोघे खूप घाबरतात. ईश्वरी काही बोलणार इतक्यात अर्णव तिला थांबवतो आणि शांत राहायला सांगतो. अर्णव पुढे जातो. नम्रता आणि आकाशला विचारतो, आकाश, नम्रता, व्हॉट इज दिस? हे काय केलं तुम्ही? आणि एवढी घाई करण्याची काय गरज होती? तुम्ही आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. अचानक लग्न का केलं तुम्ही? आकाश आणि नम्रता गप्प बसतात. मामा पुढे येतो आणि विचारतो, आकाश, हे सगळं काय आहे? तुमचं लग्न ठरलं होतं ना, तुमचा साखरपुडा सुद्धा झालाय. मग नम्रताला असं लग्न करून घरात आणण्याची काय गरज होती? आम्ही तुमचं लग्न लावूनच देणार होतो. हे दोघे काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो, से समथिंग, बोला काहीतरी, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. आकाश सांगतो, दादा, नम्रताच्या घरी आज जे काही झालं ते तुझ्या समोर झालं. तुला माहिती आहे ना काय घडलं? नम्रता अशा परिस्थितीत होती ना की मग आम्हाला नाईलाजाने हे सगळं करावं लागलं. नम्रताच्या घरी काय झालं हे घरातील बाकीच्यांना माहीत नसतं. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. अर्णव म्हणतो, आकाश, मला मान्य आहे, नम्रता घाबरली होती. जे काही घडलं ते खूप चुकीचं, वाईट घडलं. पण तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. घरातील कोणाला काही कळतच नाही, हे कशाबद्दल बोलताय? मामा विचारतो, अरे पण नेमकं काय झालंय ते तरी सांगा. काय घडले नम्रताच्या घरी? आणि मग आकाश नम्रताकडे पाहतो की आता सगळ्यांना सगळं सत्य सांगावंच लागेल. आकाश शुभंकरबद्दलचं सगळं सत्य घरच्यांना सांगतो की 1 महिन्यापूर्वी नम्रताच्या बालपणीचा मित्र शुभंकर त्यांच्या घरी राहायला आला होता आणि आज त्याने चक्क माझ्यावर जीव घेणा हल्ला केला. माझ्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला. मी बेशुद्ध पडलो. मग नम्रताला त्रास दिला. नम्रताशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. इशू आणि दादा तेथे आले. मग दादाने त्याला हाणलं, मी त्याला मारलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. नम्रता खूप घाबरली होती, म्हणून आम्ही हा लग्नाचा निर्णय घेतला. हे सगळं आकाश घरच्यांना सांगतो. तेव्हा सगळ्यांनाच हे पटतं की आकाशने जे काही केलंय ते योग्य केलंय. मामा पुढे येतो आणि म्हणतो, नम्रता, टेन्शन घेऊ नको, आम्ही समजू शकतो. पण ईश्वरीला काहीतरी बोलायचंच असतं. ईश्वरी म्हणते, मामा, आपण सगळं समजू शकतो, पण या दोघांनी जो निर्णय घेतलाय ना तो अतिशय चुकीचा आहे. तो मला बिलकुल आवडलेला नाहीये. शुभंकरबद्दल जे काही घडलं त्यानंतर ताई घाबरली होती, हे मला सुद्धा माहिती आहे. पण आई बाबा घरी नसताना, घरातील थोरल्या मोठ्यांचे आशीर्वाद नसताना त्यांना न सांगता असं लग्न करणं चुकीचं आहे. नम्रताला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, नमुताई, मी तुझ्या लग्नाबद्दल घरात बोलतच होते आणि तुम्ही येण्याआधीच मी घरात तुमच्या लग्नाचा विषय काढला होता. आम्ही आई बाबा आल्यानंतर तुमचं लग्न 1 महिन्याभराने लावूनच देणार होतो. तुम्ही एवढी घाई का केली? आज तुम्ही सिद्ध केलंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुम्ही माझ्यावर अविश्वास टाकलाय
आणि याचंच मला खूप वाईट वाटतंय. ताई, बोल ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तू असं का केलंस? नम्रता चिडून म्हणते, हो नाही आहे, माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, विश्वास नाही आहे? ताई, हे काय बोलतेस तू? तर नम्रता म्हणते, खरंच बोलते मी. इशू, तूच सांग, आमच्या साखरपुड्याला किती महिने झालेत? कुणी काहीच बोलत नाही. नम्रता चिडून म्हणते, इतके महिने झालेत आमच्या साखरपुड्याला, पण आमच्या लग्नाचा कुणी विचारसुद्धा करत नाही. कधीही लग्नाचा विषय काढला की आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत, लग्नाचा विचार नाही करू शकत, लग्न पुढे ढकललं, फक्त एवढंच माझ्या कानावर येत होतं. मग आम्ही वेगळं काय करणार होतो? ईश्वरी म्हणते, ताई, आमच्या घरात खरंच खूप प्रॉब्लेम होते. आधी कन्नू किडनॅप झाली, मग माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि काही ना काहीतरी घडतच होतं. मग अशा परिस्थितीत तुमच्या लग्नाचा विचार आम्ही कसा काय करू शकत होतो? म्हणूनच तुमच्या लग्नाला उशीर होत होता. पण तुमचं लग्न आम्ही आज ना उद्या करून देणारच होतो. तुम्ही एवढी घाई करण्याची काहीच गरज नव्हती. नम्रता चिडून म्हणते, गरज नव्हती? अगं इशू, ज्या मुलीची 2 लग्न आधी मोडली आहेत, तिच्या बालपणीचा मित्र तिच्याबद्दल असा विचार करतो, तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर जीव घेणा हल्ला करतो, मग त्या मुलीने अजून काय करणं अपेक्षित होतं? अगं, इथे डोक्यात काय त्रास होत होता ना, तो तुला नाही कळायचा. घरातील सगळ्यांना हे पटतं. ईश्वरी म्हणते, ताई, पण काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही हे करायला नको होतं. जेव्हा आपल्या आईबाबांना हे कळेल तेव्हा त्यांना काय वाटणार याचा विचार केलाय का तुम्ही दोघांनी? त्यांना किती दुःख होईल. तुझ्या लग्नाबद्दल त्यांनी किती स्वप्न पाहिली होती. तुझं लग्न त्यांना धूमधडाक्यात लावून द्यायचं होतं, अशा पद्धतीने नाही. नम्रता दुःखी होऊन म्हणते, इशू, तू आहे ना, आम्हाला कधीच समजू शकत नाही की आम्ही कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मनस्थितीत हे लग्न केलं आहे. ईश्वरी ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही हे जे काही केलं आहे ना, ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तुम्ही आमची वाट पाहायला हवी होती, आमच्याशी बोलायला हवं होतं. तेवढ्यात आजी पुढे येते आणि म्हणते, ईश्वरी, बस झालं, आता वाद घालू नकोस. हे दोघे लग्न करून आले आहेत ना, आता आपण काय करू शकतो? आता आपण त्यांना स्वीकारायला हवं. राग मला सुद्धा आलाय, सगळ्यांनाच आलाय, पण त्यांची मनस्थितीसुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते खूप घाबरले होते आणि त्यांनी हा निर्णय घेतला. जाऊ दे, तसंही आपण त्यांचं लग्न करूनच देणार होतो ना. मग त्यांनी लग्न केलंय तर आपण या लग्नाला स्वीकारायला हवं. ईश्वरी गप्प बसते. सगळ्यांना हे पटतं. आजी ही अंजलीला सांगते, अंजू, जा माप घेऊन ये, आपण त्यांचा गृहप्रवेश करून घेऊया. आणि अंजली ही कधी नव्हे ती खुश असते, आनंदी असते. ती माप घ्यायला जाते. ईश्वरी अजूनही नम्रताकडे रागारागानेच पाहत असते. नम्रता आणि आकाश मात्र खुश असतात की सगळ्यांनी आपलं लग्न स्वीकारलंय. ईश्वरी आणि अंजली या दोघी मिळून गृहप्रवेशाची तयारी करतात. अंजली माप ठेवते. त्यानंतर अंजली ही आकाश आणि नम्रता या दोघांचं औक्षण करते, त्यांना ओवाळते आणि हे दोघे खूप खुश असतात. घरातील सगळ्यांना सुद्धा आनंद झालेला असतो. मग आजी म्हणते, चला आता गृहप्रवेश करा. नम्रता ही माप ओलांडणार तितक्यात आजी थांबवते आणि म्हणते, असा कसा गृहप्रवेश करणार? आधी नाव घ्यायला पाहिजे. ईश्वरी सुद्धा खुश होते आणि म्हणते, हो हो ताई, नाव घे. नम्रता म्हणते, ठीक आहे. नम्रता नाव घेते, पण एकदम यमक नसलेलं साधं नाव घेते. आजी आणि सगळे हसू लागतात आणि म्हणतात, अरे हे असं काय नाव घेतलं? मामा म्हणतो, अगं बाई, आता तू घरात पहिलं पाऊल टाकणार आहे, मग थोडं चांगलं नाव तर घे. मग नम्रता काहीतरी विचार करते आणि म्हणते, हो हो हो, आठवलं, घेते मी नाव. आणि मग नम्रता नाव घेते. आकाशच्या साथीने या घरात मी पहिलं पाऊल टाकतीये, असं छान ती काहीतरी नाव घेते. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. नम्रता मग माप ओलांडणार इतक्यात आजी म्हणते, असं कसं? आता आकाशने सुद्धा नाव घ्यायला पाहिजे ना. आकाशसुद्धा खूप छान नाव घेतो, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. सगळे खुश होतात, हसू लागतात आणि मग नम्रता माप ओलांडून घरामध्ये गृहप्रवेश करते. सगळे खूप खुश असतात. मामा म्हणतो, चला आता सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. नम्रता आणि आकाश आजीचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर मामाचा आशीर्वाद घेतात. तर मामा म्हणतो, माझा आशीर्वाद मिळालाय, आता तुमच्या आईला मनवा. हे दोघे हो म्हणतात. मग रमाकांतचा आशीर्वाद घ्यायला दोघे पुढे येतात, पण रमाकांतला नम्रता ओळखत नसते. नम्रता विचारते, हे कोण आहेत? तर आकाश सांगतो, हे काका आहेत, दादाचे डॅड आहेत. नम्रता म्हणते, तुम्ही तर माझ्या क्लाउड किचनला आला होतात ना, देणगी घ्यायला? रमाकांत सांगतो, हो, मंदिर जीर्णोद्धाराची देणगी घ्यायला आलो होतो. नम्रता खूप खुश होते. हे दोघे रमाकांतला नमस्कार करतात. त्यानंतर अंजलीचा नमस्कार करतात. अंजली या दोघांना आशीर्वाद देते. ईश्वरी ही नम्रताला म्हणते, ताई, तुला माहिती आहे, तुमच्या दोघांच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता. फक्त
तुम्ही असं अचानक हे करायला नव्हतं पाहिजे. सगळ्यांच्या संमतीने उपस्थितीत करायला हवं होतं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मग ईश्वरी नम्रताला जवळ घेते, मिठी मारते. नम्रतालाही आनंद होतो. अर्णवसुद्धा या दोघांना आशीर्वाद देतो. या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देतो. दोघे खुश असतात आणि घरात जाणार इतक्यात आजी असं काहीतरी बोलते, ज्यामुळे या मालिकेत अजून एक व्हिलन तयार होणार आहे. आजी ही नम्रताला म्हणते, नम्रता तुला ईश्वरीच्या पाया पडाव्या लागतील. नम्रता म्हणते, पण आजी ईशू माझ्यापेक्षा लहान आहे. तर आजी सांगते, ती वयाने लहान आहे पण मानाने मोठी आहे. ती या घरची मोठी सून आहे, तुझी मोठी जाऊ आहे. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो. नम्रता ही पाया पडणार इतक्यात ईश्वरी तिला थांबवते आणि म्हणते, ताई माझ्या पाया पडू नको. ती नम्रताला मिठी मारते, पण नम्रताच्या मनात मात्र ईश्वरीबद्दल राग निर्माण झालेला असतो. ही ईशू माझी मोठी जाऊ, या घरची मोठी सून, आणि मी तिची लहान जाऊ, हे मला काही सहन होणार नाहीये. आणि नम्रताच्या चेहऱ्यावर तो राग दिसत असतो. फ्रेंड्स, प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल एकच तक्रार आहे, आणि ती म्हणजे मालिकेत हिरो हिरोईन कमी, विलन जास्त आहे. तो शुभंकर गेला, पण आता ही नम्रता व्हिलन बनून आली आहे आणि ती ईश्वरीला त्रास देणार असंच वाटतंय. नम्रता आणि आकाश घरामध्ये गृहप्रवेश करतात. सगळेच त्यांच्याबरोबर जातात, खूप खुश असतात. इकडे वल्लरीची चिडचिड सुरू असते. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि वल्लरीला जाब विचारतो, वल्लरी तू अशी तडकाफडकी का निघून आलीस? त्यांचा गृहप्रवेश झालाय, कमीत कमी नवीन जोडप्याला आशीर्वाद तरी द्यायचा. अगं ती तुझी सून आहे, तुझा मुलगा लग्न करून आलाय. मामी चिडून म्हणते, मला हे लग्न बिलकुल मान्य नाहीये. तेवढ्यात आजी तेथे येते आणि म्हणते, वल्लरी लग्न तुला मान्य नसलं तरी त्यांचं लग्न झालंय आणि हेच सत्य आहे. आम्हाला सुद्धा राग आला होता, त्यांनी जे काही केलं ते चुकीचंच केलं, पण आता ते लग्न करून आलेत तर आपण काय करू शकतो? आपण त्यांना स्वीकारणं एवढंच आपल्या हातात आहे. मामी चिडून म्हणते, मी या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीये. तर आजी म्हणते, अगं वल्लरी आपला हेतू चांगला आहे ना, आणि त्यांचं साखरपुडा झालेला होता, त्यांचं लग्न आपण आज ना उद्या करून देणारच होतो, आणि तू असं चुकीचं वागू नकोस. वल्लरी चिडून म्हणते, म्हणजे मी चुकीचं वागते, नेहमी मीच चुकीची आहे का? तर आजी म्हणते, वल्लरी मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्यांचं लग्न झालं आहे आणि जेवढ्या लवकर तू ते स्वीकारशील तेवढं चांगलं आहे. वल्लरी काही बोलणार, पण आजी तिचं काहीच नाही ऐकून घेता तेथून निघून जाते. मामा म्हणतो, वल्लरी समजून घे. मामी चिडून म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा, कारण तुम्हाला आधी त्या ईश्वरीची वकील करायची होती, आता त्या नम्रताची वकील कराल. चला निघा इथून. मामाला खूप वाईट वाटतं. मामा तेथून निघून जातो. वल्लरी चिडून म्हणते, नम्रता मी तुला सोडणार नाहीये, तू थांब, आता मी काय करते ना ते पाहाच. असा विचार करून मामी अंजलीच्या रूममध्ये येते. अंजली तिची कामं करत असते. मामीच्या मनात काहीतरी प्लॅन असतो आणि मामी अंजलीला आवाज देऊन म्हणते, अंजली मी कन्नूसाठी ही गुट्टी आणली आहे, दे तिला. अंजली म्हणते, बरं झालं मामी, तसंही आजकाल ती मला खूप त्रास देते, गुट्टी पिली की तिला बरं वाटेल. अंजली थकल्यासारखी दिसते. मामी विचारते, काय झालं? खूप थकल्यासारखी वाटतीये. तर अंजली सांगते, काय सांगू मामी तुला, आजकाल कन्नूही ना मला खूप त्रास देते, आणि त्यात राजेशसुद्धा त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी असतात. म्हणजे माझी तक्रार नाही आहे, त्यांनी काम करायलाच हवं, पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला आहे आणि त्यांची स्मरणशक्ती गेली ना, तेव्हापासून त्यांचं आणि माझं नातं आधीसारखं राहिलंच नाही आहे. नवरा बायकोसारखं काहीच राहिलं नाही आहे, आणि ते मला बरं वाटत नाही. मामी या गोष्टीचा फायदा उचलते आणि म्हणते, अंजली तुला एक गोष्ट खटकत नाही आहे का? अंजली विचारते, काय? तर मामी म्हणते, जेव्हा त्या ईश्वरीला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं, तेव्हा अगदी 24 तासात सगळे पुरावे आपल्यासमोर आणून ठेवले, आणि आता जेव्हा तुझ्या आणि राजेशच्या नात्याचा प्रश्न आलाय आणि जावई बापूंचा अपघात कसा झाला, काय झाला, कुणी केला, याचं सत्य ईश्वरी आणि अर्णव सगळ्यांसमोर आणणार होते, तेव्हासुद्धा त्यांनी चॅलेंज घेतलं होतं, पण ते चॅलेंज ते विसरून गेले, कारण ज्या गोष्टीत आपला फायदा नाही त्या गोष्ट कशाला करायची, असं आहे त्यांचं. मला तर वाटतं जावई बापूंच्या अपघाताचं सत्य कधीच समोर येणार नाही. अंजली चिडून म्हणते, असं कसं येणार नाही? त्यांनी नाही आणलं ना तरी मी ते शोधून काढणार की त्यांचा अपघात कुणी घडवला होता आणि का घडवला होता. हे ऐकून मामी खूप खुश होते. आणि इकडे हॉलमध्ये आजी, रमाकांत, मामा, अर्णव, आकाश सगळे निवांत बसलेले असतात, आणि ईश्वरी, नम्रता या दोघी किचनमध्ये गरमागरम गोड खीर बनवत असतात. आजी ही मामाला सांगते,
अरे आज तिचा या घरात पहिला दिवस आहे ना सून म्हणून, तर नवीन सुनेने किचनमध्ये पहिल्यांदा काहीतरी गोडधोड बनवायचं असतं. मामा खूप खुश होतो आणि म्हणतो, आधी ईश्वरी आणि आता तिची बहीण म्हणजे दोघीसुद्धा सुगरण सुना घरात आल्या आहेत. अर्णव आणि सगळे खूप खुश असतात. इकडे ईश्वरी नम्रताला मदत करत असते खीर बनवण्यासाठी. या दोघींची खीर बनवून होते आणि आजी ही रमाकांतला म्हणते, आपण आता घरात सगळे विधी करून घ्यायला हवेत. सगळ्यात आधी नवीन जोडप्याच्या हातून सत्यनारायणची पूजा करावी लागेल, तर तुम्ही एक चांगला मुहूर्त काढा. रमाकांत हो म्हणतो आणि आजी आकाशला समजावून सांगते, तुम्ही लग्न जरी देवळात केलं असलं तरी लग्नानंतरचे अनेक विधी असतात, ते घरात करावे लागतात. त्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल. आकाश म्हणतो, हो आजी, नो प्रॉब्लेम, सगळं काही करेल. आणि मग मामा आकाशला म्हणतो, अरे खूप मजा असते ती, आपल्या अर्णवचं नाही का असंच लग्न झालं आणि त्यानंतर सगळे विधी करताना किती भारी वाटलं होतं. अर्णव हो म्हणतो. आजी रमाकांत घरातील सगळे खूप खुश असतात आणि तेवढ्यात ईश्वरी आणि नम्रता सगळ्यांसाठी खीर घेऊन येतात. नम्रता एक एक करून सगळ्यांना खीर देते आणि विचारते, कशी झाले ते सांगा. मामा, आजी, रमाकांत, अर्णव सगळे खीर चाखून पाहतात आणि रमाकांत नम्रताचं खूप कौतुक करतो की खीर खूप छान झाली आहे, मला तर खूप आवडली आहे. आकाश म्हणतो, टू गुड, खूप छान. नम्रता खुश होते, पण तेवढ्यात आकाश असं काही बोलतो ज्यामुळे या मालिकेत एक नवीन व्हिलन जन्माला येणार आहे. आकाश म्हणतो, खीर खूप छान झाली आहे, पण ईश्वरी जेवढी छान बनवते ना तेवढी नाही, साखर थोडी जास्त झाली आहे ना. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो. ईश्वरीला समजतं की नम्रता चिडली आहे आणि ईश्वरीला नम्रताचा स्वभाव माहिती आहे. ईश्वरीला कळतं आकाश भाऊजींनी हे काय केलं. आता कोणत्याही बायकोला जिचं आजच लग्न झालं आहे, तिचा नवरा तिची स्तुती करत नाही आहे आणि तिने चांगलं नाही बनवलं आहे असं म्हटल्यावर त्या बायकोला राग येणारच. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आकाश आणि नम्रताने लग्न केलं, मग मामीचा जो झालेला जळफाट, तिचा तमाशा, हे पाहायला मजा आली. आणि त्यात आता नम्रता या घरात काय करणार आहे याची सुद्धा चाहूल लागली आहे. नम्रता या घरातील नवीन व्हिलन बनणार आहे, जी ईश्वरीला त्रास देईल. या घरात ती ईश्वरीची छोटी जाऊ आहे, तिला जास्त महत्त्व नाही आहे, सगळेजण ईश्वरीचाच उदो उदो करतात, तिचंच कौतुक करतात. त्यामुळे नम्रताचा जळफाट होईल आणि ती ईश्वरीला त्रास देईल, असंच या मालिकेचं पुढचं कथानक असणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आता आकाश आणि नम्रताच्या लग्नानंतर घरामध्ये सत्यनारायणची पूजा असेल, घरातील सगळे तयार झालेले असतील आणि आपलं रोमॅन्टिक कपल अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तयार होतील. ईश्वरी खूप खूप सुंदर दिसत असेल आणि अर्णव तिच्यावर फिदाच होणार. ईश्वरीला म्हणेल, मी सिंदूर, आज तू खूप छान दिसतीये. ईश्वरी लाजणार आणि अर्णव चक्क तिच्या डोळ्यातील काजळचा टीका तिला लावणार आणि म्हणेल, नजर ना लगे. ईश्वरी आणि अर्णव दोघे खूप रोमॅन्टिक होतील. म्हणजे या दोघांचा रोमांस कंटिन्यू सुरू राहणार आहे. आणि इकडे मामी ही चक्क राजेशला काही गुंडांना पैसे देताना रंगेहात पकडणार आणि राजेशला जाब विचारेल, तुम्ही काय करत होता, तुम्ही कोणाला पैसे दिले. राजेश घाबरून काही न बोलता तेथून निघून जाईल आणि मामीला संशय येईल, या राजेशची स्मरणशक्ती खरंच गेली आहे की हा नाटक करतोय. म्हणजे मामीला लवकरच या राजेशचं सत्य समजू शकतं की त्याचा अपघात खोटा होता आणि त्याचं मेमरी जाणंसुद्धा खोटंच आहे, हे सगळं तो नाटक करतोय. आणि त्याच वेळेस चक्क पोलीस तेथे येतील. हे तेच इन्स्पेक्टर असतील ज्यांनी शुभंकरला पकडलंय. आकाश विचारेल, काय झालं इन्स्पेक्टर, शुभंकरबद्दल तुम्ही काही सांगायला आलाय का, तुम्हाला कुणी बोलवलंय. तेवढ्यात अंजली पुढे येईल आणि म्हणेल, त्यांना मी बोलवलंय. सगळ्यांना आश्चर्य वाटणार की अंजलीने पोलिसांना का बोलवलंय. आणि मग अंजली घरातील सगळ्यांना सांगेल, त्यांना मी बोलवलंय कारण मला राजेशच्या अपघाताचं सत्य शोधून काढायचं आहे. त्यांचा अपघात कसा झाला आणि त्यांच्या अपघातामागे कोण होतं, कोणी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हे सगळं मी शोधून काढणार आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल की अंजली पुन्हा एकदा हे सगळं काय करतीये. मग आता पोलीस हे राजेशच्या अपघाताचं सत्य शोधून काढणार. यामुळे ईश्वरी आणि अर्णवला काही धोका नाही आहे, कारण कर नाही त्याला डर कशाला, त्यांनी काही केलंच नाही आहे. खरा धोका तर राजेशला आहे, कारण त्याचा तो अपघात, त्याचं ते ऑपरेशन, हे सगळं नाटक होतं. त्याचा अपघात कधी झालाच नव्हता.
त्यामुळे जर अंजलीने पोलिसांना हे सांगितलं आणि पोलिसांनी सत्य शोधून काढलं तर राजेशच अडकेल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.